आज लवकरच आले. वा, बस झालं. काळजी आहे पण तुम्हाला माईवाली नाही? आहे नाही तर काय तर साऱ्याचीच काळजी आहे मुली. ते माझं थोडंसं काम आज लवकर झालं, म्हटलं चला आज लवकर जावं म्हणून आलो. म्हणणं मग चहा घी आलो तर आता. हो, बनवतो, चहा बनवतो. अनुराधाचे बाबा काल रातचे, आज सकाळचे, दुपारचे भांडे तसेच आहे घासाचे. तर घासून द्या का जराशी, आता आले तुम्ही लवकर तर. आता शोभा तर अन्न भांडी घासणं नाही झाली का आता? आता एकदम अशी डोक्यावर नको बसू तू तुमकून उडून राशन पाणी घेऊन. आता जराशी करून घेत जाय. आता झोपलीच नसून काय लहान बाई? जेव्हा झोपली तेव्हा भांडे करून घासून घेतले तू ना. आवर पाहिजे आता मी काय काय करू? मी थकून गेलो ना, सकाळपासून गेलो होतो, काम राहते ऑफिसमध्ये, बसला थोडी राहतो. मी बी तर थकून जातो. रात्रभर झोपू नाही दिलं तिनं. 2 घंटे झोपली फक्त मी. 6 वाजता झोप लागली, 8 वाजता उठली आणि मग मी झोपली होती. आता दिवसानं जराशी 3 घंटे झोपली ते, तेवढ्या वेळात मी झोपून घेतलं. मी म्हटलं काम तर काय होतच नाही, म्हटलं शरीर चांगलं राहिलं तर काम आहे ना सगळं जाय म्हटलं, म्हणून मी झोपून घेतलं. तर आता कपडे झाले धुवून, भांडे तसेच आहे आणि आता उठली आहे ते, आता नाही धुऊ देणार अजून. तर जरासे देता का धुवून? काय शोभा, काय एवढ्याच असं किती खटला आहे? फक्त तात्याची मीच तर आहोत, तू आहे, राधा आहे. 3-4 जणांची कामं नाही होत का ना? बरीच आहे रे बाबा तू. लवकर आले तर करा ना. आता काम काय झालं करायला? तुम्हाला एवढे थकता काय तुम्ही? मी कामं करायला नाही आलो शोभा. घरचे काम झालं म्हणून चला म्हटलं जरासा आराम करावं घरी म्हणून आलो मी. तर तुला कामं सांगितले. आई कशी करत होती एवढी कामं, एक काम नाही करू दिलं तुले नाही मला नाही. आल्याबरोबर हे बनवत हे बनवतो मी आईच्या मागं. तर तुमच्या आईची कोणती डिलिव्हरी झाली? तर माझी डिलिव्हरी झाली. इथे एकच महिना झाला फक्त. आतापासून मला हे करणं हे करायला लावता काय? जा घासा नाही तर नको घासा. पहिलेच म्हटलं होतं मी आईला जाऊ नका देऊ. काऊन जाऊ दिलं तुम्ही? काय यार बायको, नाही तर असे कामं करते बा, 1 महिन्यापासून करते तू तर बस. शांतुल्या आले वाटते आई. आई बरं झालं आल्या तुम्ही. भल्ला वाका होऊन राहिला होता मायावाला. येत नाही म्हणे ना. बरं झालं आल्या तर बापा, बरं झालं आल्या तर. एवढं मोठं टेन्शन दूर झालं आता माया. आई तू तर 4-8 दिवस राहतो म्हणे ना. आणि शांताबाई बी म्हणे आता 4-8 दिवस ठेवतो म्हणे आईले. गाऊन धाडून दिलं काय आई? नाही सहन नाही ठेवलं का त्या पोरीनं तुले? दिलं धाडून. काय बोलतो रे तू शांतुल्या? हे काय धाडण मध्ये? आज दोघे जणी मोठ्या आग्रह करत होत्या. राय वाई. मी आज शोभाच्या यानं आली. म्हणलं 1च महिना झाला इले, काय करण काय नाही म्हणलं ते. चाल म्हणलं जाऊ दे. मी राहिली नाही आणि तू असा बोलून राहिला. बरोबरच बोलते आई ते, बरोबरच बोलते. फक्त हे वरवरची माया लावतेत त्या आणि खोलवर कुठं माया लावते. बयाच आल्या एक मान नियम म्हणून ते ओटी भराचा आणि नेलं तुम्हाला. दुसरं तर काही नाही. असं मी आली म्हणून आता गोष्टी सांगून राहिली का तुम्ही? मान नियम तर तेवढं तर तुला तर तेवढंही नाही केलं तामायचं. तसं नाही आई, करून तर राहिलीच होती मी. राहिल्या बी असत्या 8-15 दिवस तर काही मी केलं नसतं का? उपाशी थोडे राहिलो असतो आम्ही. पण शांताबाईलाच ठेवायचं नव्हतं ना तुम्हाला. दिलं झाडून नाही. नाही भल्ली करते पोरी माई पोरगी शांता, माई पोरगी कांता. आणखी ठेवलंही नाही तुले 15 दिवस. हो बाबा, आता काही म्हण काय कर. जमला झाला आता? जीवाला माया राधाचे बाबा. म्हणले घाबरली होती मी. आता म्हणले एवढे मोठे भांडे, मग स्वयंपाक, पोरगी पाहू का काम करू, काय करू काय नाही असं वाटे मला. आता आले बापा आई, आता करते. आता मला आराम. चहा तर मान तेवढा. मग आता चहाही नाही मांडत का? आईले दे मले दे. तात्याजीसाठी ठेवतोय. हो चहा मांडता तेवढे नाही होईन का मान. चहा मांडतो. बापा एवढे भांड्याचं आता ढीग आहे. मी गेली तवाची काय घातलेच नाही का येईन बापा भांडे. काय केलं बापा येईन? निरा खाऊच राहिली का? आई मी चहा मांडतो. मी चहा पेजा मग घात जाते भांडे. ते तेवढेच भांडे आहे. बाकी कपडे गिपडे मी सगळे धुतले. एवढेच आहे म्हणतो हे भांडे? हे एवढे आहे का? हे कमी आहे का हे भांडे? हे मी गेली त्या दिवस पासूनचे भांडे तसेच दिसून राहिले मला. घासलेच नाही का तू तवाचे? घासले होते आई, त्या दिवशी घासले होते. मग काल सकाळचे रातचे ना आज सकाळचे ते आज दुपारचे ते भांडे होते. लहानीनं मला वापरूच नाही दिलं. मग मी घासलेच नाही. मी तुम्हाला पहिलेच म्हटलं होतं का जाऊ नका म्हणून, माझं काम नाही होईन म्हणून. तुम्ही गेल्या. हो तर आता मी गेली तर कामानिमित्तच गेली ना. कोणती तिथे घुमा फिरायला मजा करायला गेली काय? माई पोरगी तर म्हणे राय म्हणे, पण मीच नाही राहिली. आणि तो म्हणते शांतुल्या म्हणते का पोरीनं ठेवलं नाही म्हणते तुले. माई पोरगी जबरदस्ती, दोन्ही पोरी माया जबरदस्ती करत होत्या. मी नाही राहिली. तुया विचार केली मी. हो तुया विचार केली मी. आणि तू तर समजावत नाही त्याले. अजून वर तर चढवतो तू त्याले. मी काय समजावते त्याले? का लहान आहेत का ते? त्याला त्याचं समजलं पाहिजे. मी काय समजावू? आणि काय खोटं बोलतेत ते? खरंच बोलतेत. जबरदस्ती केली. आता जेव्हा 5-6 महिने होईन का नाही मग मी चांगले काम करायला लागेल ना तेव्हा जा आई. मग पाहू किती ठेवते तुमच्या पोरी तुम्हाला. तर मी कायले जाऊ? इथं आहे माय सर्वस्व. पोरगा आहे माय, वावर आहे, खेत आहे, घरदार आहे. मी कायले पोरीच्या घरी जाऊन जाईन? मी राहीन 8 दिवस. मग काय तिथंच राहीन का मी? हो तर मग राहा चुपचाप. घासा ते भांडे. मी चहा मांडतो. प्यान ना तुम्ही?
हो पिऊन घेईन. घासतो बापा आता भांडे. एवढे भांडे घासता घासता मला 2-1.5 घंटे लागल. अजून स्वयंपाक आहे अजून. करा घासा आरामानं. पण आता बाई पहा टायमावर मला जेवायला दे जा. टायमावर तुम्ही गेले ना तर मी काम नाही केलं पण जेवण टायमावर केलं मी. मला जेवायला टायमावर दे जा. मला लय भूक लागते. मग त्या लेकराला मग पचत नाही. अर्जुनी होते मग घडी घडी करते. करतो बाई मी. मी करतो. मी सगळं साफसूफ करूनच स्वयंपाक करतो. मला त्या गंदगीमध्ये नाही जमत. मला करतो मी. थोडंसं अर्धा घंटा इकडे का तिकडे होईल. चिडचिड करू नको. करतो मी. करा. अभी वो चेन निकाल के रख दो. क्या अभी पहन के रखोगे क्या? अभी निकाल के रख दो. कहीं गिर विर गई तो. हाँ रहने दे, अभी पेनी तो अब काय को निकालूं? क्या रहने दे? मम्मी जी समझाइए ना. पहले तो बोल रहे थे ना. हो गया ना अब शांति? हो गई ना आपको? आपके जीव को शांति हो गई ना? अब मिल गई शांति? हो गया ना आपका मानपान? आपका धोंडिया हो गया ना? हाँ बोल रहे थे बड़े मेरा मानपान नहीं होता, मेरा धोंडिया नहीं होता, मेरा कुछ नहीं होता, मुझे गिफ्ट नहीं मिलता. मिल गया ना. देखो मेरा मायका वो है. हाँ शांता मामी है मेरे मायके की. मेरी मम्मी है वो. ठीक है. हाँ ज्यादा इतरा मत, फड़फड़ मत हो. मेरी मामी है वो पहले, फिर तेरी मम्मी है. समझी? पहले मेरी मामी, मैंने तेरे से शादी की, इसके लिए तेरी मम्मी बनी. क्या मेरी मामी ने तुझे पैदा नहीं किया? इतना समझ, मेरी है वो मामी. ठीक है आपकी मामी है लेकिन मैंने दिल से उनको मम्मी माना. उन्होंने दिल से मेरे को बेटी माना. समझे? और नहीं मानते तो क्या आपका धुंडा करते? आपको गिफ्ट देते? नहीं देते. दिया ना, बस हो गया. मेरे वजह से मिला आपको. मेरे वजह से. अब बोलोगे कि तेरे से शादी की तो पछतारा. नहीं अब नहीं बोलूंगा. ठीक है, नहीं बोलूंगा. आई मी काय म्हणतो, मामीची आई आहे तो जेवायला बोलवत नाही का? मामीच्या आईले बोलाव ना आपल्या घरी. हाँ मम्मी जी मेरे मन में भी बात आई थी लेकिन फिर मैंने सोचा कि आप मुझे कुछ बोलोगे इसके लिए मैंने नहीं बोला. आप बुलाइए ना उनको खाने के लिए. अच्छा लगेगा. हा कल्पना, कल्पेश, मी बी विचार करत होती तसाच क बोलावू तर काही बोलावू, काय बोलावू. आज आता तर कांताच्या घरी गेली असतन ते आणि शांताच्या घरी राहीन म्हणून मग मी उद्या गिद्या बोलावून म्हणली होती. जाऊन तर पाय, सांगून तर दे का उद्या सकाळीच करून घे मग त्याचं खाणं पिणं. हो जाऊन पाहतो मी. सांगून देतो उद्या सकाळीच मग इकडे आहे म्हणून खाणं पिणं नाही का. बरं ठीक आहे. हो ना, जाय ना ते सांगून. हो आताच जातो सांगून देतो. घे झोपली का ते? झोपली असन तर ठेव तिले. घे जेवून घे पटकन. बापा काय आई काय होय? किती वाजले? एवढ्या वाजता जेवतेत का डिलिव्हरी बाई? मग काय ते मा अंगाला लागन ना? काय लेकराच्या अंगाला लागन? काय दूध येईन? एवढ्या आत्ता देऊन राहिल्या तुम्ही. त्याच्यापेक्षा मग ठेवून द्या ना. रातचे 12 वाजता ना तर 2 वाजता देत जा. टाइम नाही लागत काय आता? आली तर एवढे मोठे भांडे घासले. ते गॅस ओटातून किती खराब करून ठेवला होता. तो साफ केला म्या आणि मग स्वयंपाक केला. स्वयंपाक मग 2-3 भाज्या, पोया, भात. काही टाइम नाही लागत काय? मग माझ्यापाशी काय मशीन आहे काय? मला मशीन नको सांगा. मी केलं तुम्ही नव्हत्या तर 2 दिवस. पण मी जेवण टायमावर केलं. टायमावर पाहिजे. मला किती वेळा सांगू तुम्हाला? डिलिव्हरी झाली 10 दिवस पासून सांगू राहिले तुम्हाला टायमावर द्या. पण तुम्हाला समजूनच नाही राहिलं. टायमावर देऊनच नाही राहिला तुम्ही. घे आता जेवून घे. उद्यापासून टायमावर दे. काऊन काय झालं शोभा? काय झालं? आई काऊन बोलतो तिले? मी बोलतो तिले. मी काय बोलली तिले? तिकून आली तर एवढे मोठे ढीकभर भांडे होते खूप सारे 2 दिवसाचे. तो गॅस ओटा पुरा खराब झाला होता. चिकट झाला होता. तो घासून काढले. भांडे घासून काढले तर मग स्वयंपाकाला टाइम नाही होत. 2-3 भाज्या अलग अलग करा लागते तर टाइम नाही होत का स्वयंपाकाला? तर तिथे बोलून राहिली ते टायमावर काऊन नाही देत मला नसं नाही तसं नाही सांगून राहिली. आता आज मी तिकून आली केलं तर टाइम नाही लागत काय मग? आणि तू मलाच म्हणतो का काऊन तिले बोलतो? मी तिले बोलून राहिली का? मी तर माय काम केले तिले जेवायला आणली तर ते सुनावून राहिली मला. काऊन शोभा? भेटलं आहे तर पचून नाही राहिलं का तुले? 2 दिवस मग काव करू स्वयंपाक केली तू ना. आता भेटलं जरासा अर्धा घंटा लेट भेटलं तर खाणं गुपचूप. मला टायमावर पाहिजे. लेट नाही पाहिजे. मला भूक लागून जाते. कोहा पडून जाते पोटामध्ये माया. मी असं तसं चरत नाही राहत दिवसभर. हे खायचे काय भूक लागून जाते मला. म्हणून म्हणतो मी आईले तर आई ऐकतच नाही. मला बाई कामं होते. 15 मिनिट अर्धा घंटा उशिरा होते तर काही फरक नाही पडत. शांतुल्या आता किती तू म्हणतं त्या पोरीनं ठेवलं नाही. जबरदस्ती करत होत्या मला. त्या जबरदस्ती करत होत्या. पण मी ह्या शोभाच्या येणार तू म्हणलं तुला ड्युटीवर जावं लागते. राधाला शाळेत जावं लागते. हिच्यानं होणार नाही म्हणलं. लेकरू पाहिन का काम करण का तुले डब्बा बनवून देईन म्हणून मी आली धाव धपड करत. आणि तू असा बोलला आल्याबरोबर. आई जाऊ दे नको सांगू. मला ते तसंच आहे. मला बी जेवायला मी बी जेवून घेतो. झोपतो मी बी. मला उद्या सकाळी लवकर उठून जावं लागते. हो चाल वाढतो तुले बी जेवून घे. आई हे बा तुम्ही 2 कामं कमी करा पण उद्यापासून मला टायमावर पाहिजे. शोभा आणून घेऊ का तू आईल्या? जराशी मदत होईल.
उद्या येता येता तू यायला घेऊन येतो संग. मदत होईन, आईची मदत करन, दोघे मिळून करतील तर तुला टायमावर भेटन. घेऊन येतो उद्या तू यायले. काय ले राहू द्या. जाऊ द्या, होते जा अर्धा घंटा 15 मिनिट उशिरा. राहू द्या, मी सांभाळून घेईन लेखाले. जाऊ द्या, मी सहन करून घेईन. कायले मायले आणता आता. जाऊ द्या, जा जेवून घ्या. चाल आई वाढ, तू जेवून घे. हो चाल. पागल माणूस, इकडूनही बोलते तिकडूनही बोलते. माईलेच आणतो म्हणते. कायले आणते आता, थांब ना म्हणा. मला जरासे 2-3 महिने होऊ दे, आणतोच मायाले. मग किती खेळ चारते मायाले तर माहीतच पडते. मायाले आणतो करते. इथं काय काम करायला आणू मायाले. आई लवकर करत जा स्वयंपाक. आता लवकर भिडत जा स्वयंपाक आले तर लवकर होते. करत नाही तर काय मी आता लवकरच करतो. आता कालच आली मी शांताच्या घरून, तर सगळं पसारा जरा गिद्दाड पण करून ठेवलं होतं तिनं तिथं स्वयंपाकघरात. सगळं साफसफाई करेपर्यंत टाइम लागला मला. आता रोज लवकरच करतो ना मी. तिचंही बरोबर आहे. टायमावर खाल्लं तिनं तर लेकराचं पोट सही राहील, नाही तर मग ते लेकरू त्रास देते ना आई. चुप राह तू, शांतुले समजते मले. मी 3 लेकराले सांभाळलं. हो, मले नको शिकू तू. आणि अरे शांतुल्या, तिच्या देखता कायले बोलतं काही बी. काही बी तिच्या देखता बोलतं. माहित आहे ना कशी आहे ते. अजून तिला सफाई देतं काय तू? सप्पा करतं का बोलासाठी रस्ता तिच्या देखता बोलून? काय बोललो मी तिच्या देखता? आल्या बरोबर काय म्हटलं तुला? ठेवलं नाही का तुझ्या पोरीनं? काऊन नाही ठेवणार? महापोरी मला ठेवत नाही का? हाकलून देतीन का त्या? तिनंच नेलं ना मला प्रेमानं. नेलं तिनं. किती मस्त दोघे जणीनं माझी ओटी भरली, मस्त गाणे म्हणले, किती चांगला मान सन्मान केला मायावाला. आणि तू तिच्या देखता म्हणून राहिली पोरीने ठेवलं नाही तुझ्यावाल्या म्हणून तुला धाडून दिलं म्हणून आली तू. कायले बोलतं? तिच्या देखता बोलायची गरज होती तुला? बोलायचं होतं तर एकांतात बोलता. असं तुझ्या मनात होतीच गोष्ट तर काढून घेता भडास एकांतात. तिच्या देखता कायले बोलतो तू काही बी? अजून तिला फट भेटाव बोलाले, अजून बोलते मग ते. काही नाही होत आई, ते काय हो करते ते. काही नाही बोलत ते, काही नाही. मग मी काढतो बी ना तिची. मग मी कसा म्हणतो? मग तुले म्हटलं तिनं लवकर स्वयंपाक करत तू यायला आणतो. त्या दिवशी म्हणून मी तिले आणतो म्हणून तू यायले नाही म्हणते. मग नको आणा म्हणते. मग स्वतःच केलं तिनं. काही नाही होत. काय शांतुल्या, समजत नाही तुले? नाही बोलाव असं बायकाच्या देखत का नाही. आपल्या मायबापाले नाही बोलाव. मायबापाले नाही, कोणालाच नाही बोलाव बायकाच्या देखता. मग त्याला अजून फट भेटते बोलाले अजून. त्या मग ते अजून मला बोलन ना. मग मी बोलली तर मग तू म्हणतं का तूच बोलतं. मग माय तोंड दिसते बा. मग शांतुल्या, तू तुझ्या बापाले, मायले, बहिणीले तिच्या देखता काही बोलतं. तुला काही वाटत नाही? ते सांगते का तिच्या माय बहिणीचं, तिच्या भावाचं काही सांगते का त्याजवळ? कसं चांगलं चांगलं सांगते ते. आता मांगल्या दिवशी गेली तर पयत आली. किती दुजा भाव केला तिच्या संग, तिच्या बहिणीनं, तिच्या मायनं बी स्वतः पयत आली. चांगलं का तिनं? सगळं चांगलं काय? कशी आली? कशी म्हणे तरी मा भाऊ चांगलाच आहे म्हणते ना. आणि तू सारं सांगते तिच्याजवळ. आम्हाला वाईट साईड म्हणते तिच्या समोर. हो राहू दे ना, जाऊ जो. काय शांतुल्या? बोला बेबीबाई, या चला चहा मांडतो ना. नाही हो शांते, चहा नको मांडू न काही नको मांडू. तू येई कुठं? माय हो तू येई. आता तू ना आम्हाला जेवायला बोलावली तर मी आता तू आईले तुले सगळे जेवायला बोलावतो. उद्या सकाळीच स्वयंपाक करतो तुमचा. तर बोलाव परत तू आईले. तू आईले सांगून देतो जेवायले. माया इथं कालच गेली बेबीबाई. काय बोलतो मारी मा? कालच गेली? राहतो म्हणे ना व. 8-15-20 दिवस राहतो म्हणे ना. मग गेली म्हणतो कालच. हो बेबीबाई राहतो म्हणे. गौरी गेली तर माया बी म्हणते मी जातो म्हणते. आता मी नाही राहत म्हणते. तिचं मन तिच्या घरातच राहते हो बेबीबाई. ते घरातच राहते. ते शोभा कशी करण, लेकरूला आणसं, राधा जाते शाळेत, कशी करण काय करण म्हणून गेली बापा धावपळत. असं काय हो? कोणाचं आपापल्या घरीच गमते ना, आपापल्या घरातच मन राहते. ते कसेही राहो लोक, आपापल्या घरातच मन राहते. आणि गौरी कुठं गेली? गौरी तिच्या आईची ओटी भरायला गेली ना. असं हो, ठीक आहे. गौरी नाही तर की कसता मग आता तुम्ही आता माघारी जेवायला येऊन जा बरं. आज मस्त रस मांडे घी बनवतो मस्त. आता कायले त्रास घेता बेबीबाई? चालन. कायचा त्रास व? तू ना आमचं केली पुरा सगळा परिवार सांगितली तर तुला त्रास झाला काय? नाही बेबीबाई, तसा त्रास नाही म्हणा. पण आता राहू द्या ना. कायले? नाही येजो उद्या माघारी. येजो उद्या जेवायला. मस्त रस बनवू, मांडे बनवू, वड्याची भाजी बनवू मस्त. ठीक आहे बेबीबाई. चाल आता करतो आईले फोन. आता आई झाली असं रिकामी. आता करून पाहतो फोन. हॅलो, बोलवा शांता. काय किती वाजता पोहोचली होती आई मग काल?
मी पोचली होती 5:30 वाजता. हो काय, बापरे लय उशिरा पोचली. हो 5:30 वाजता पोचली. काम तर केले असं ना शोभा ना? कुठं व बापा, 2-3 मी त्या घरी आली तेव्हाचे भांडे नाही घासले तिनं, आणि गॅस वटा नाही पुसला तर सारा चिकट करून ठेवला होता. भांडे घासाले किती सारा टाइम लागला मला, मग गॅस वटा पुसाले, मग स्वयंपाक केली रातचा. बापरे लयच काम तर आहे मग. लय म्हणजे लयच. मग जराही नाही केलं तिनं, आणि अजून मलाच बोलायला लागली उशिरा दिलं करून. असं लाडक पण करून राहिली ते. हो ना, बोलत नाही ना म्हणून तरी बोलली मी तिले. तिकडून सांतुले आला, काय बोलून राहिली म्हणते तिले. सांगू काय म्हटलं तुले, ते बोलून राहिली म्हटलं मला. हो काय, हो ना. तर मी आल्याबरोबर म्हणायला लागला, ठेवलं नाही काय म्हणते त्या पोरीनं तुले, धाडून दिलं काय म्हणते तिच्या देखता. असं आहे शांतुल्या बी. असं म्हणते काय, मी आता काय मग आता म्हणलं नाही काय मी तुले, कांताई किती जबरदस्ती करे, तूच नाही राहिली. म्हणले मी त्याला, मीच नाही राहिली म्हटलं, जबरदस्ती करत होत्या म्हटलं त्या, म्हटलं दोघे जणी, म्हटलं मीच नाही राहिली म्हटलं. हा ना, ठेवाले काय म्हणा, काय राहू नाही शकत तू आमच्या घरी, आम्ही धाडलं का तुले. हो बापा असं बोलते तिच्या देखत. मग तिला अजून ते तशीच म्हणते, मग हो म्हणते, बरोबर आहे म्हणते. मग काय म्हणून ते थोस तसा बोलते तर मग ते नाही बोलन. हो ना, ते सांगते काय, मग बोलली मी जेव्हाच्या वेळेस, मग म्हणली ते सांगते का म्हटलं तिच्या इकडल्या गोष्टी तुले, कसे चांगले करतेत म्हटलं, करते म्हटलं, कसेही असो तरी तू तर बस म्हटलं झालेलं बेकारच करतं काय म्हटलं. हो ना, मॅटच आहे, अक्कल नाही पण शांतुल्याले. काय सांगा. बरं बापा ठेवतो, अजून बोमलन ते तिले टायमावर दे म्हणते जेवाले. हो दे बापा दे, टायमावर दे. आणि मग एक वेळची कामाला लागली म्हणजे मग काढतो तिच्या पादाळा. हो ठेव आई ठेव. असं आहे मग, घरोघरी मातीच्या चुली, काही ना काही घरानं राहतेच सगळ्याच्या घरी. बरं, चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा मस्त.